नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केले या स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। अच्छद्योयमदाह्योय मक्लेद्योशोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः। हा अनादि नित्यसिद्ध निरूपाधि विशुद्ध म्हणूनि शस्त्रादिकी छेद न घडे यया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। स्थूल सूक्ष्म आणि कारण तीन प्रकारची शरीर। ही तीन प्रकारची शरीर आत्मस्वरूपाची उपाधी आहे आणि उपाधीचा सर्व प्रकारे जरी नाश झाला तरीसुद्धा त्या उपाधीने युक्त असणारं उपहित चैतन्य त्याचा कोणत्याही कालामध्ये नाश होऊ शकत नाही। किंबहुना नाश होतो तो फक्त स्थूल देहाचा, सूक्ष्म देहाचा सुद्धा नाश होत नाही। ज्या प्रारब्धाच्या कर्मानुसार ज्या देहामध्ये असताना आपल्याला ब्रह्मज्ञान होईल तेव्हा एकदाच सूक्ष्म देहाचा बाध होतो आणि त्यानंतर त्या जीवाला जन्माला यावं लागत नाही। नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते। याचा अर्थ आत्मस्वरूपावर असणारा अज्ञानाचं आवरण ज्याला कारणदेह म्हणतात, त्या कारणदेहापासून निर्माण झालेलं 17 किंवा 19 तत्वांचं असणारं सूक्ष्म शरीर हे सुद्धा एक प्रकारे अविनाशीच आहे। ब्रह्मज्ञानाशिवाय त्याचाही नाश किंवा बाध होत नाही। नाश होतो आहे प्रारब्धावशाने। अंतवंत इमे देहा, तो फक्त स्थूल देहाचा। आणि म्हणून अर्जुना, या स्थूल देहाचा नाश झाला की त्यामुळे आत्मस्वरूपाचा नाश झाला असा भलत्याचा आरोप भलत्यावर करूच नको। नाश होतो आहे दिसणाऱ्या देहाचा आणि व्यवहार काय करतो आहे, त्यामुळे आत्मस्वरूपाचा नाश झाला असं कधी घडणं शक्य आहे का? कधीही घडणं शक्य नाही। सावलीवर आपण शस्त्राचा प्रहार केला तर त्यामुळे कोणत्याही प्रकारचा घात देहाचा होत नाही। किंवा पाण्याने भरलेला पूर्ण कुंभ तो जर आपण उलंडून दिला तर त्यातलं असणारं प्रतिबिंब नाहीसं होतं। त्यामुळे सूर्याचा कोणत्याही काळामध्ये नाश होत नाही। किंवा या मठामध्ये असणारा आकाश आहे, मठाची जडणघडण करत असताना मठ मोडला किंवा नष्ट झाला तरी पण यातलं असणारं जे आकाश ते नष्ट होऊ शकत नाही। साधा विचार आहे, पंचमहाभूतापैकी असणारं एक आकाश त्याचासुद्धा घटाच्या किंवा मठाच्या कोणत्याही प्रकारच्या उपाधीच्या नाशाने त्याचाही जर नाश संभवत नसेल तर आत्मा तर त्या आकाशाचंही कारण आहे, किंबहुना आकाशाच्या कारणाचंही कारण आहे। तस्माद् वा एतस्माद् आत्मनः आकाशः संभूतः असं म्हणतात की नाही। त्या आत्मस्वरूपापासून माया नावाच्या उपाधीच्या योगाने पहिल्यांदा आकाशाची निर्मिती झाली। याचा अर्थ आकाशाचं कारण आहे माया आणि त्या मायेचंही अधिष्ठान आहे परब्रह्म परमात्म तत्व। मग जर आकाशाचा नाश होत नाही की जे भौतिक सृष्टीतलं आहे, कारण ते पंचमहाभूतामध्ये येत आहे, मग आकाशाचाही जर नाश होत नसेल तर कैमुत्तिक न्यायाने परब्रह्म स्वरूपाचा किंवा आपल्या आत्मस्वरूपाचा नाश कसा होईल? भगवान म्हणतात, तैशे शरीराच्या लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी मनोवनी तू हे नारोपी भ्रांती बापा। अरे बापा अर्जुना, आत्मस्वरूपाचा नाश कोणत्याही काळामध्ये होतच नाही, म्हणून शरीराच्या नाशाचा आरोप आत्मस्वरूपावर करू नको, कारण तो त्यापेक्षा वेगळाच आहे। मग शरीराचा बदल होतो कसा? जीवात्मा प्रारब्धाने शरीर बदलतो कसं? याकरिता गीतेमध्ये दृष्टांत जे थोडेफार दिले आहेत
त्यातला एक दृष्टांत दिला, ज्याप्रमाणे जीर्ण झालेले वस्त्र एखादा मनुष्य टाकून देतो आणि नूतन वस्त्र परिधान करतो, तसं प्रारब्ध योगाने जे शरीर जीर्ण झालेलं आहे ते शरीर अगदी वृद्धावस्थेपर्यंत गेलंच पाहिजे असं काही नियम नाही. कारण कधी कधी लहान मुलंही मरतात, तरुणही मृत्यूला प्राप्त होतात. होतं की घडतं की असं. प्रारब्ध संपणं हे त्या शरीराचं जीर्णत्व आहे. आपल्याला दिसतं आहे ते सुरकुत्या पडणं किंवा सगळ्या प्रकारची कांती नष्ट होणं, तेज न राहणं, हा आपला लौकिक भाग आहे. प्रारब्ध कर्म संपणं हे खऱ्या अर्थाने त्या शरीराचं जीर्णत्व आहे. आणि एकदा कर्म संपलं की जीवात्मा त्या शरीराला सोडतो. कसं सोडतो? जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. इथे चैतन्यनाथ शब्द जो आला ना, तो आत्मा आणि जीवात्म्याकरता आलेला आहे. कारण मूळ जे आत्मतत्व आहे ते असंग, निर्विकार, शुद्ध, नित्यशुद्ध मुक्त म्हणतात त्याला. त्याचा कोणत्याही काळामध्ये संबंध होत नाही. कारण व्यवहार घडण्याकरता सत्ता समान असावी लागते. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडत असतो. आत्मस्वरूपाची सत्ता आहे पारमार्थिक स्वरूपाची, आणि शरीराची सत्ता आहे व्यावहारिक किंवा खऱ्या अर्थाने प्रातिभासिक. प्रातिभासिक किंवा व्यावहारिक असणाऱ्या सत्तेतला शरीर नावाचा पदार्थ पारमार्थिक सत्तेतल्या आत्मस्वरूपावर कधी कोणत्या प्रकारचा बदल करू शकत नाही. आणि इथे शरीर बदलणारा जो आहे तो आत्मा नाही, जीवात्मा आहे. सर्वव्यापक चैतन्य त्याला म्हणतात आत्मतत्व. त्या आत्मस्वरूपाचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीवात्मा. म्हणून जो संसार आहे ना, संसरण, संयाती, हे संसरण करणं, एका देहातून दुसऱ्या देहात, दुसऱ्या देहातून तिसऱ्या देहात असं जाणं, हे संक्रमण करणं, हे जीवात्म्याचं लक्षण आहे. जसे विद्यार्थी नाही का, या धर्मशाळेतून त्या धर्मशाळेत, दुसऱ्या धर्मशाळेतून तिसऱ्या धर्मशाळेत असे बदलतात की नाही, तसं जीवात्मासुद्धा शरीर बदलतो. आणि किती बदलतो? काय ईश्वराची योजना आहे बघा. जीवाच्या वासनेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म धरे. वासनेनुसार जन्म मिळतो की नाही, चांगलं निरीक्षण बघा बरं. वासनेनुसार जन्म मिळतो. आणि जन्माचे किंवा शरीराचे प्रकार जवळपास 84 लाख आहेत. म्हणजे जीवाच्या सगळ्या वासना जर एकत्रित केल्या तर त्यांची संख्या 84 लाख होते. एखाद्याला वासना असेल ना की दुसऱ्याचं रक्त शोषण करायचं, तर त्याला डासाचा जन्म मिळतो पुढे. किंवा ते आता प्राणी राहिलेच नाही बघा, ते ढेकण, ढेकणाच्या संगे, हे रक्त शोषणाचे प्रकार आहे ना. मग त्या रक्त शोषण करणाऱ्यामध्ये सुद्धा देवाने बरेच प्रकार केले. त्यातला एक प्रकार आहे डासाचा, दुसरा आहे ढेकणाचा. हे रक्त शोषण करणारे आहे. मग जेवढी ज्याची वासना तेवढा त्याचा जन्म आहे. मग ते सगळे प्रकार आहे. आता ते सगळे प्रकार मलाही नाही सांगता येणार, कारण 84 लाखाच्या वासना शोधण्याकरता आपलं आयुष्य कमी पडेल. याचा अर्थ काय आहे? जीवात्मा शरीर बदलतो बघा. काही स्वर्गात जातात, गंधर्व होतात, इंद्र होतात, काही पाण्यातले मासे होतात. हे सगळे त्यांचे देह आहेत. बहुतेक हा नामदेवरायांचा पण अभंग आहे. आणि क्षेपक प्रकरणामध्ये तुकोबारायांच्या नावाने आहे ते, भक्तिविने जिने जळो लाजीरवाने, संसार भोगणे दुःखरूप. त्या अभंगामध्ये बरोबर 84 लाख शरीरांची यादी दिलेली आहे. सगळा अभंग नाही सांगत आता, कारण ते मग आपल्याला काहीतरी गृहपाठ पाहिजे ना. भक्तिविने जिने जळो लाजीरवाने, त्यामध्ये या देहांची संख्या आलेली आहे. 84 लाख देह मिळतात. याचा अर्थ जीवाच्या एवढा वासना असू शकतात. आणि मग वासनेनुसार जीवात्मा देह बदलतो बघा. मनुष्याने कायम आपलं मरण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की आपल्याला हे सगळं सोडून एक दिवस जायचं आहे. आपण दुसऱ्यांच्या अंत्ययात्रेमध्ये जातो, स्मशानात गेल्यानंतर म्हणतो काही नाही हो,
काही खरं नाही. 3 चिमट्या राग झाली म्हणजे काही राहत नाही. हे संसार सगळा असं गप्पा मारतो, बाहेर आला की म्हणतो देता मागू. असं तिथं गेल्यानंतर बरोबर होतं, पण ते स्मरण कायम राहत नाही. मृत्यू कायम समोर राहिला की मनुष्याला वैराग्य का बरं होणार नाही, आसक्ती का सुटणार नाही. फक्त आपण मृत्यूला विसरतो आहे, मृत्यू आपल्याला विसरत नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आपण विसरलो आहे पण मृत्यू आपल्याला विसरत नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. सांगता येत नाही कोणाचा मृत्यू कधी येईल. आणि मृत्यू देश काळ व्यक्ती काहीच पाहत नाही. त्या बाबतीमध्ये तुकोबारांचं प्रमाण आहे. नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा. ओढाळ सापडे जैसे धान्या किंवा धन्या, चोर यातना धरी जेतो. यमाला करुणा नाही. भगवंताने सगळ्यांकडे ती दया पाठवून दिली आहे, यमाकडं नाही दिली. निष्ठुर आहे बघा. जेव्हा आयुष्य संपतं, या शरीरातून प्राण खेचतो की नाही तो, तेव्हा त्याला अजिबात दया येत नाही. तर त्या बाबतीमध्ये निष्ठुर आहे. म्हणून मनुष्याने कायम स्मरण ठेवावं ते मृत्यूचं, म्हणजे आपल्या आयुष्यातले क्षणही वाया जात नाही आणि कोणत्या पदार्थामध्ये आपण आसक्त होऊन अडकू शकत नाही, बंधनाला प्राप्त होऊ शकत नाही. थोडा विस्तार झाला. तैसे देहांतरा ते स्वीकारीचे. जीवात्मा देहांतराला स्वीकारतो. भागवतामध्ये एक प्रमाण आला आहे, ते गवतावर एक आळी असते. 10व्या स्कंदामध्ये हा विचार आला. ते वसुदेवाचा आणि कंसाचा संवाद सुरू झाला की नाही, त्यामध्ये हा विचार आहे. कर्मानुसार जीवात्मा देह कसा स्वीकारतो. निसर्गामध्ये हिरव्या गवतावर एक आळी असते. आळी हिरव्या रंगाची असते आणि ती पुढच्या गवताच्या पात्यावर जायचं असेल तर शरीराचा पुढचा भाग पुढच्या गवताच्या पात्यावर टेकविते आणि मग मागचा भाग उचलते. ते चालताना अशी स्प्रिंगप्रमाणे चालत असते. तसंच आहे जीवात्म्याचं. आगामी कोणता देह धारण करायचा याची निश्चिती झाली की मग तो आपला हा देह सोडत असतो. आणि यामध्ये पूर्ण परतंत्र आहे मनुष्य, पराधीन आहे. ते त्याच्या हातात नाही आहे. जर त्याच्या हातात जर असतं हे कोणता जन्म घ्यायचा तर बहुतेक स्वर्गात गर्दी झाली असते. सगळे म्हणले असते आम्हाला इंद्र व्हायचं, देवेंद्र व्हायचं असं म्हटले असते ना, देवाचा इंद्र. पण तसं नाही घडत सगळ्यांना. ते कर्मानुसार ठरलेलं आहे. त्या बाबतीमध्ये परतंत्र आहे. मग आपल्या हातात काय आहे, कर्म साधना. जे आपल्या हातात असतं तेच मनुष्याने प्रामाणिकपणाने केलं पाहिजे, कारण त्यावर पुढची फलं प्राप्त आहे. देहांतरा ते अन्य देहांतराला तो चैतन्यनाथ असणारा जीवात्मा स्वीकारतो. श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. उत्क्रामंतम स्थितं वापी भुंजानं वा कुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. जे मूर्ख माणसं असतात, अज्ञानी पाहत नाही, ज्ञानचक्षु ज्यांना प्राप्त झाला ते मात्र हे सगळं जाणू शकतात. असा त्याचा अर्थ 15व्या अध्यायामध्ये येणारच आहे पुढे. मग हा आत्मा आहे तरी कसा. शरीराचा जरी नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. का होत नाही, त्याची काय कारणं, ती कारणं भगवंताने पुढे 24व्या आणि 23व्या या 2 श्लोकाचं युग्म आहे. 23 आणि 24 या श्लोकामध्ये ती कारणं सांगतात. आपण श्लोक बहुतेक वाचलेला आहे. पदच्छेद असा आहे, न एनम छिंदन्ति शस्त्राणि न एनम दहति पावकः न च एनम क्लेदयन्ति आपः न शोषयति मारुतः अच्छेद्यः अयम अदाह्यः अयम अक्लेद्यः श्वश. तिथं अश्वश्य बरं, अक्लेद्यः द्विखंडचिन्ह असेल, काही ठिकाणी नसेलही. अशोष्यः एव च नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलाः अयम सनातनः. हा पदच्छेद आहे. एकदम सोपा आहे, कठीण काहीच नाही. भगवंतांनी 4 कारणं सांगितलं. एनम शब्द आहे आत्मानम. या आत्मस्वरूपाला
आत्मा दिसत नाही बरं, पण देह त्याच्यामुळे चालतो. उपनिषदामध्ये प्रमाण आहे, त्याला डोळा पाहत नाही पण डोळा त्याच्यामुळे पाहतो. कान त्याच्याविषयी ऐकत नाही, त्याच्यामुळे कान ऐकतात. प्राण तत्संबंधाने काही जाणू शकत नाही, प्राणच जड आहे ना, पण त्याच्यामुळे प्राण चालतात. मन बुद्धी त्याला जाणू शकत नाही, मन बुद्धी त्याच्यामुळे चिंतन करतात. म्हणजे सर्व इंद्रियांना प्रेरणा देणारा, सत्ता आणि स्फूर्ती प्रदान करणारं चैतन्य, त्याला आत्मचैतन्य असं म्हणतात. आणि योगायोग असा आहे, ते सर्व इंद्रियांना बळ देतं, म्हणून त्याला कोणी जाणू शकत नाही. ते ज्ञानोबांनी उदाहरण दिलं आहे, मातेच्या उदरामध्ये असणारा गर्भ जसं आपल्या आईचं वय जाणू शकत नाही, तसे सर्व प्रकारची इंद्रिय, मन आणि बुद्धी आत्मस्वरूपाला जाणू शकत नाही. अगा उदरीचा गर्भ जैसा, न देखे आपुलीय मायेची वयसा, मी आघव्या देवा तैसा, नेनवे काही न मे विदुः सुरगणा, प्रभवम न महर्षयः अहमादीर. आदी म्हणजे कारण, आणि कारणाला कार्य कधीच जाणू शकत नाही. असं कधी घडतंय का? कधीच होणार नाही. उदरीचा गर्भ कार्य आहे आणि आई त्याचं कारण आहे. कार्य कधी कारणाला जाणू शकत नाही. जर कार्य कारणाला जाणत नाही तर अध्यस्थ पदार्थ अधिष्ठानाला कसं काय जाणणार आहे? खोटा पदार्थ नाही. म्हणे रज्जूवरचा सर्प होता की नाही, त्याने त्या रज्जूला दंश केला. अरे कसं घडणं शक्य आहे? तो आहे खोटा, रज्जू आहे खरा, जाणू शकत नाही असं त्याचा अर्थ. म्हणून भगवंताने ते निराकरण करत असताना दिसणारं चैतन्य नाही, पण आत्मा मात्र मानावा लागतो. त्याच्यामुळे सगळे अनुभवाला येतात. कसा अनुभव येतो त्याचा? एरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्फुरे हरणेशी ते वस्तुगामी. आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये कायमचा अखंड एक स्फुरण आहे ज्ञानाचं. मी जसं घड्याळामध्ये सेकंद काटा वाटा ते चालतो की नाही, वाजावा, तशा प्रकारे आपला अखंड मी असं स्फुरण आहे की नाही. तर ते मी म्हणजे ते आत्मचैतन्य नाही, त्या मीचं अधिष्ठान लक्ष स्वरूप ते आत्मचैतन्य आहे. कारण तो मीचाही विषय नाही ना. अहंता आणि ममता, तो का म्हणे अहम ब्रह्म आड येऊ निधी भ्रम, पण त्या अहमचं लक्ष मात्र ते आहे. असं सर्वांच्या हृदयामध्ये ते विराजमान, विशेष भावाला प्राप्त झालं, पण ते मात्र सामान्य रूपाने विद्यमान आहे. आणि अशा सूक्ष्म आत्मतत्वाला कोणीही कोणत्या प्रकारे नाश करू शकत नाही. 4 पर्याय भगवंताने पुढे दिले आहे. पहिले कोणते कोणते पर्याय बघा. न एनम शस्त्राणी छिंदंती, या आत्मस्वरूपाला शस्त्र कोणत्याही प्रकारे छेद करू शकत नाही. शस्त्र त्याला कापू शकत नाही. शस्त्र लाकडाला कापू शकतं, आत्म्याला कापू शकत नाही. शस्त्राचा प्रहार देहावर होऊ शकतो, आत्मस्वरूपावर होत नाही. पुढे जाऊन सांगू का? शस्त्राचा प्रहार हाडापर्यंत होऊ शकतो, मनापर्यंत सुद्धा होत नाही, कारण ते सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्माला सुद्धा शस्त्र कापू शकत नाही. तसं तर सूक्ष्म शरीर दिसतच नाही म्हणे आम्ही एक्सरे लावला तर नाही. एक्सरेमध्ये फक्त हाडं दिसतात, त्याच्या पलीकडे नाही. असं कधी झालं का एक्सरेमध्ये आपलं मन दिसलं बुवा, ते मन सापडलं, बुद्धी सापडली, फार मोठी होती? असं नाही. ते सूक्ष्म शरीर आहे, ते मुळामध्ये इंद्रियांचा विषयच नाही, म्हणून त्याला अतिंद्रिय असं म्हणतात. त्याच्यावर सुद्धा जर शस्त्रांचा घाव होऊ शकत नाही तर आत्मस्वरूपावर प्रहार कसा होईल? या श्लोकाच्या नंतर मी एक भाव सांगतो बरं, तो फक्त ध्यानात ठेवा. श्लोक कसा लावायचा आहे? शस्त्रांनी म्हणजे अनेक प्रकारची शस्त्र या आत्मस्वरूपाचा छेद करू शकत नाही, त्याला कापू शकत नाही. न एनम पावकहा दहती, पावक म्हणजे अग्नी, अग्नी त्याला दाह करू शकत नाही किंवा जाळू शकत नाही. त्यानंतर आपह म्हणजे जल, जल या आत्मस्वरूपाला भिजवू शकत नाही, ओलं करू शकत नाही. मारुतः न शोषयती, मारुत म्हणजे वारा, वारा त्याला कोरडा करू शकत नाही. कपडे पाण्यामध्ये पडले तर ओले होतात आणि दोरीवर टाकले तर वारा त्याला सुकवितो. नाही म्हणे तसा आत्मा मी धुवून काढला आज,
आणि वाळायला ठेवला, असं कधी घडतं का? नाही. तुम्ही तर सांगितलं ना, तुका म्हणे मन करावे निर्मळ, जसं मन निर्मळ करावं तसं आत्मा निर्मळ करावा, असं घडतं का? ते काही साकार पदार्थ थोडीच आहे. म्हणून त्याला पाणी. पण या पंचमहाभूतापैकी भगवान परमात्म्याने 4 जणांचा उल्लेख केला. पंचमहाभूतामध्ये कोण कोण आहे? आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. तर पृथ्वीपासून शस्त्र तयार होतं. आणि शस्त्राने पृथ्वी घ्यायची. पावकः म्हणजे अग्नी आलेलाच आहे, आपः म्हणजे जल, आणि मारुतः म्हणजे वायू. आणि आकाश का घेतलं नाही? आकाश क्रियाच करत नाही. आकाशामध्ये क्रिया घडतात सगळ्यांच्या, पण स्वतः आकाश मात्र कोणती क्रिया करत नाही. म्हणून आकाशापासून कोणताही व्यवहार घडू शकत नाही. सगळे व्यवहार आकाशामध्ये घडतात ब्रह्मांडाचे, पण आकाश कोणता व्यवहार करत नाही. म्हणून भगवंतांनी चौघांचा उल्लेख केला. आणि नाश करायला हे चौघच समर्थ आहे. अग्नी जर लागला तर काडी उरू देत नाही. वारा सुटला तर घराचे पत्रे घेऊन जातो. जर कदाचित पाण्याचा प्रवाह फार मोठा प्रलय काळातला वाढला तर आपण ते केदारनाथची घटना आठवून बघा. पाण्यामध्ये पूर जर आला तर काय काय होऊ शकतं. आणि शस्त्राच्या बाबतीमध्ये विचार केला, अस्त्र आणि शस्त्र हे फार मोठा घात करू शकतात, पण तसं आत्मस्वरूपाच्या बाबतीमध्ये कधीच घडत नाही. आत्मा, शस्त्र, आता यातला एक अर्थ असा आहे बरं, हे जे शस्त्र त्याला छेदू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी त्याला ओलं करत नाही, वारा सुकवू शकत नाही. तर हा श्लोक आपल्याकरता घ्यायचा. म्हणजे माझं मूळचं स्वरूप असं आहे की पंचमहाभूतापैकी 4 महाभूत जरी प्रवृत्त झाली नाशाकरता, तरी माझा नाश म्हणजे माझ्या आत्मस्वरूपाचा नाश कोणीच करत नाही. असा हा श्लोक आपण आपल्याकरता लावायचा. नाहीतर मग आपण एखाद्या व्यक्तीवर शस्त्र प्रहार करायचा, समोरच्या व्यक्तीवर, आणि त्याला सांगायचं नैनम चिंदन्ति शस्त्राणि. असं नाही, हे दुसऱ्याला मारण्यासाठी नाही आहे हा श्लोक, त्याला नाही. नाही तर एखाद्या घराला अग्नी लावायचं, आणि महाराजांनी चांगले उपाय सांगितले आज पाठामध्ये. नैनम दहती पावकः, अग्नी तुला जाळू शकत नाही, असं नाही. हा श्लोक आपल्यासाठी लावायचा आहे की माझं स्वरूप असं आहे. नाही तर तुम्ही हे प्रमाण घ्यासान आणि दुसऱ्याला आधार करून, तसं नाही चालणार. गुरुवरे डॉक्टर बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं पाठामध्ये असंच. काही लोकांनी याचा विपरीत अर्थ केला, पण त्यांच्यावर जेव्हा क्रमांक आला फाशीवर जाण्याचा, तेव्हा त्यांना उचलून न्यावं लागलं. त्यांनी अशा घटना केल्या, काही लोकांनी हत्या केली इतरांची, आणि ह्या श्लोकाचं प्रमाण दिलं आणि स्वतःला आलं. म्हणजे मग या श्लोकाचं एकतरी ओवी श्लोक अनुभवावा, त्या आपल्या स्वरूपाचा निश्चय करण्यासाठी. मग तुम्ही इथं म्हणसाल की मग हा श्लोक इथं का आला? युद्धाचा प्रसंग आहे म्हणून आला, की अर्जुना तुला युद्ध करायचं आहे. जरी शत्रूने तुझ्यावर प्रहार केला तरी तुझ्या आत्मस्वरूपाला कोणताही घाव होणार नाही. आणि धर्मयुद्ध करत असताना तू जरी शत्रूंचा नाश केला तर नाश फक्त शरीराचा होणार आहे, त्यांच्या आत्मस्वरूपाचा होणार नाही. तुम्हाला मला पाप लागेल, पाप लागणार नाही. क्षत्रियाला युद्धामध्ये हिंसा माप असते, कारण तो क्षत्रियाचा कठीण धर्म आहे. आपल्या देशाचं रक्षण करायचं आहे. आणि सैनिक तिथं जाऊन म्हटले अहिंसा परमो धर्म, हा येऊ द्या अतिरेकी आपल्या देशामध्ये, मग काय होईल? देशाचा नाश होईल सगळा. मग देशाचं रक्षण करणं हे सैनिकाचं काम आहे. त्या काळामध्ये त्याला हिंसा करणं हे त्याला क्षम्य आहे, त्याला दोष लागत नाही. उलट क्षत्रियाने जर हिंसा केली धर्मयुद्धामध्ये बरं, तर त्याला पुण्य मिळतं. व्यवहारामध्ये बघा ना, एखाद्याचं सुरीने चाकूने आपण पोट कापलं तर आपल्याला काय होती? शिक्षा होऊ शकते. आणि ऑपरेशन करताना डॉक्टर काय करतात? कापाकापीच तर करतात की नाही, पण तेव्हा आपण त्यांना तर पैसे देतो का? कारण ते ऑपरेशन नावाचं कर्म करत असताना कापणं हा त्यांचा धर्म आहे. म्हणून धर्माचं वर्म अत्यंत सूक्ष्म असतं बरं. ते आपल्या मनाप्रमाणे नाही ठरत, त्याला शास्त्र प्रमाण आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो. नाहीतर भक्तराज अर्जुन देवाला म्हटले, देवा भिक्षा मागता बली. हो, भिक्षा मागणं चांगलं आहे, युद्ध करणं वाईट आहे. भगवान म्हणले हे ठरवण्याचा अधिकार तुला नाही, तू क्षत्रिय आहे ना. मग क्षत्रियाने भिक्षा मागायची नसते, त्याने युद्ध करायचं असतं. तसं कर्म आपल्या वाट्याला आलं की नाही
तर ते आपल्याला ठरवण्याचा अधिकार नाही, ते शास्त्राने ठरवलेलं आहे. पण बऱ्याचदा आपण त्यातून पळवाट शोधून काढतो आणि त्यामुळे मग आपलं अंतःकरण शुद्ध होत नाही. म्हणून हे श्लोकला याचा अर्थ करत असताना ते आपल्या स्वरूपाचा निश्चय करण्यासाठी आहे. मग आता शस्त्र त्याला कापत नाही, अग्नी त्याला जाळत नाही, पाणी त्याला ओलं करत नाही आणि वारा त्याला सुखवीत का नाही? त्याची काय कारणं 24व्या श्लोकामध्ये कारण सांगितलं का? अच्छेद्य हा अयम, हा आत्मा अच्छेद्य आहे. म्हणजे काय? शस्त्राने कापला जाण्याकरता हा कधीच योग्य नाही. अच्छेद्य हा अयम अच्छेद्य अदाह्य हा म्हणजे जाळण्यासाठी हा योग्य नाही, म्हणून त्याला अग्नी जाळू शकत नाही. अक्लेद्य हा ओलं करण्याकरता हा योग्य नाही. ते का हरभरे आहे का? भिजू घातला म्हणजे त्यामध्ये मोड येणार आहे. अक्लेद्य हा अशोष्य हा आणि त्याला सुकवावं असाही तो नाही. म्हणून पंचमहाभूतापैकी 4 महाभूत त्याचा नाश करण्यासाठी समर्थ नाही. मग कसं आहे आत्मतत्व? नित्य हा सर्व कालात राहणारा आहे. शरीर सर्व कालात नाही, जन्माच्या पूर्वी नव्हतं, मृत्यूच्या नंतर राहणार नाही, पण आपण नित्य कायम राहणारे आहोत. सर्वगतः सर्व देशात आहे आपण, व्यापक आहे. स्थाणुः स्थाणु म्हणजे स्थिर स्वरूपाचा, अचलः म्हणजे स्थिर स्वरूपाचा, स्थाणु म्हणजे एकदम एक रस आणि सनातनः म्हणजे शाश्वत राहणारा, असं हे आपलं स्वरूप आहे. ज्याच्यामध्ये कोणताच बदल होत नाही, वृद्धी नाही, क्षय नाही. म्हणून स्थाणु म्हणजे स्थिर, स्थिर करता शब्दाला स्थाणु. आणि अचल म्हणजे निर्विकार, चल म्हणजे विकार आणि म्हणजे नाही, असे आपलं स्वरूप आहे. अर्जुन असं तो जाणावं. आता या श्लोकामध्ये जेव्हा आत्मस्वरूपाचं प्रतिपादन करायचं असतं तेव्हा 2 प्रकारे प्रतिपादन होत असतं. एक आहे विधिमुखाने आणि दुसरं आहे निषेधमुखाने. आत्मतत्व असं आहे असं सांगणं त्याला विधिमुखाने सांगणं म्हणतात आणि आत्मा असा नाही याला निषेधमुखाने किंवा अतद्व्यावृत्ती रूपाने सांगणं असं म्हणतात. त्यामध्ये अच्छेद्य अदाह्य अक्लेद्य अशोष्य हे जे सांगितलं की नाही, अजहा हे सगळं निषेधमुखाने सांगितलं. नित्य सर्वगतः स्थाणु सनातनः हे सांगितलं विधिमुखाने आणि दोन्ही पद्धतीने प्रतिपादन केलं आहे, विधिमुखाने सुद्धा निषेधमुखाने सुद्धा. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण करतात. ओवी क्रमांक 45. हा अनादि नित्य सिद्ध निरूपादी विशुद्ध मनवनी शस्त्रादिकी छेद न घडे यया. शस्त्रादिकी यया छेद न घडे. शस्त्राधिक घेतले बरं, भगवंतांनी फक्त शस्त्रच घेतले. ज्ञानोबाने शस्त्र अगोदर घेऊन बाकीचे अस्त्र आणखीन काही भाले वगैरे काय घ्यायचे तुम्ही सगळे घ्या आदी पदाने. शस्त्राधिकी छेद यया न घडे. शस्त्रापासून याला कापलं जाऊ शकत नाही. म्हणजे का बरं? मनवनी त्याची कारणं सांगितली. अनादी, नित्यसिद्ध, निरूपादी आणि विशुद्ध या 4 कारणामुळे शस्त्रापासून त्याचा नाश होऊ शकत नाही. अनादी तत्व आहे नाही. आदी म्हणजे काय? प्रारंभ किंवा उत्पत्ती. जो पदार्थ उत्पन्न होतो तो शस्त्राने कापला जाऊ शकतो. शेतकरी आहे ना, ते ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा हा त्या शेतीमध्ये उत्पन्न होतो म्हणून गहू कापला जातो कारण तो उत्पन्न होतो. तसा आत्मा उत्पन्नच होत नाही. अन म्हणजे नाही, आदी म्हणजे उत्पत्ती, त्याचं कारणच कोणी नाही. अनादी असल्यामुळे शस्त्र त्याला घात करू शकत नाही. उत्पत्तिमान पदार्थ साकार असतो, अवयवाने संपन्न असतो ना, हा निरवयव आहे, अनादी आहे, म्हणून शस्त्राने कापला जाऊ शकत नाही. पुढे नित्यसिद्ध. सिद्ध म्हणजे कायमचा राहणारा, ज्याचं अस्तित्व सांगण्यासाठी कोणत्याच प्रमाणाची गरज नसते. उलट त्याच्या अस्तित्वामुळे, सत्तेमुळे सगळे प्रमाण प्रामाण्यत्वाला प्राप्त होतात. त्याला नित्यसिद्ध असं म्हणतात. जे तत्व कायमचं आहे, जे आहे हे सांगण्यासाठी कोणाचीच गरज नाही, त्याला नित्यसिद्ध असं म्हणतात. पाणी कायमचंच प्राप्त आहे,
फक्त शेवाळ दूर करावं लागतं. मग एखाद्याने हाताने फक्त शेवाळ दूर केलं आणि तो म्हणला मी पाणी प्राप्त करून दिलं, पाणी प्राप्तच होतं, फक्त तो शेवाळ दूर केलं. तसं आत्मा कायमचाच आहे. उलट तो आहे म्हणून जगातले सगळे व्यवहार घडतात. उदाहरणार्थ आपणच ना, समजा मला हा ध्वनिक्षेपक कळायचा असेल, हा ध्वनिक्षेपक आहे, हा ग्रंथ आहे, हा व्यवहार घडतो की नाही? हा ग्रंथ आहे, पण या ग्रंथाला जाणण्यासाठी पहिल्यांदा मी आहे. मी असल्याशिवाय पुढचा कोणताच व्यवहार घडत नाही. जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये मीच आहे, म्हणजे मी नित्यसिद्ध आहे. हा नित्यसिद्ध असल्यामुळे शास्त्राधिकांनी याचा छेद कधीच घडू शकत नाही. निरुपाधी, उपाधी दोन प्रकारची, एक कार्याची उपाधी, एक कारणाची उपाधी. दोन्ही प्रकारची उपाधी त्याला लागत नाही. निरुपाधी आणि विशुद्ध म्हणजे अत्यंत शुद्ध, ज्याला अज्ञानाचा, पापपुण्याचा, कर्माचा कधी संबंधच लागत नाही, त्याला विशुद्ध किंवा त्याला असंग असं म्हणतात. जर त्याला पाप आणि पुण्य लागत नाही, त्याला अविद्येचा मळ लागत नाही, तर शस्त्राची धार लागेल का? म्हणून शस्त्राधिकी छेद न घडेयया. याचा अर्थ शस्त्राने जर एखाद्या वस्तूचा छेद करायचा असेल तर ती वस्तू आदी म्हणजे उत्पत्तिमान मानावी लागते, किंवा ती अनित्यसिद्ध असावी लागते, उपाधी असावी लागते. शरीर उपाधी आहे, किंवा ती एखादी वस्तू अशुद्ध असावी लागते, मलिन असावी लागते, तर शस्त्र त्याचा घाव करू शकतात. संसाराचा घाव केलेला आहे बघा, पुढे घात केला आहे. असंग शस्त्रेन दृढेन चित्वा, तिथं शस्त्र सांगितलं की नाही? मग त्या शस्त्र, ज्ञान नावाच्या शस्त्राने त्याचा नाश करावा, कारण संसार अशुद्ध आहे, उपाधी आहे, कायमचा नाही आणि उत्पत्तिमान आहे. अनादी, नित्यसिद्ध, निरुपाधी, विशुद्ध, हे सगळं आत्म्याचं वर्णन आहे. आणि याच्या उलट पद जर घेतली आपण, आदी, अनित्यसिद्ध, उपाधी आणि अशुद्ध, ही सगळी पदं संसाराकडे लागतात. आणि मग संसाराचा नाश शस्त्राने होऊ शकतो, आत्मस्वरूपाचा होऊ शकत नाही. उलट पदं लागली का तुम्ही सगळं रूपक किंवा ही सगळी ओवी 15व्या अध्यायामध्ये लावू शकतात. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, फक्त निर्देश केला, चिंतन आपण विस्ताराने पुन्हा करू शकतात. हा प्रलयोदके नाप्लवे, हा अग्निदाह न संभवे, एत महाशोषण प्रभवे मारुताचा. प्रलयोदके, प्रळय काळामध्ये येणारं पाणी. किती पाणी असतं प्रळय काळामध्ये? म्हणजे आपल्या गावातल्या नदीला पूर येतो तेवढं? तेवढा नाही. प्रळय काळाचं वर्णन भागवतामध्ये केलं आहे की हत्तीची जी सोंड असते की नाही, तेवढी पाण्याची धार असते, पावसाच्या पाण्याची एक एक धार. आणि असा पाऊस किती दिवस पडतो? 4 महिने. वर्षती शतम समाहा, 100 वर्ष अखंड एवढा पाऊस पडतो. 100 वर्षभर. असा महिनाभर जरी पाऊस पडला तरी सध्याच्या काळात जगामध्ये हाहाकार होऊन जाईल. आणि वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 100 वर्षापर्यंत एवढा पाऊस पडतो. आणि ते पाणी वाढत वाढत सूर्यापर्यंत जातं. त्याला म्हणतात प्रळयोदक, म्हणजे प्रळय काळातलं पाणी. आब्रह्म पूर्णोदके पोहे मार्कंडे एकाकी, तेवढ्या पाण्यामध्ये फक्त एकच महात्मे पोहतात, मार्कंडेय ऋषी. बाकी तिथं कोणी. वटस्य पत्रस्य फुटेशयानम, या श्लोकाची रचना तेव्हा झालेली आहे. त्यांनी तो प्रळय काळामध्ये पाहिलं, एका वटवृक्षाच्या पानावर एक बालमुकुंदम झोपलेले आहे. ते प्रळय काळ, तेव्हा नुसतं पाणीच पाणी असतं, काही नाही, समुद्र नाही, नदी नाही, नदीचा प्रवाह नाही ना, म्हणे हा नदीचं उगम स्थान आहे, नदीचा हा संगम आहे समुद्राचा, काही आठवत नाही. त्याला म्हणतात प्रळयोदकातलं पाणी. आणि तेवढं जरी पाणी आलं तरी हा प्रळयोदके नाप्लवे. नाप्लवे म्हणजे हा बुडविला जात नाही, आत्मा त्याच्यामध्ये बुडत नाही. प्रळय काळातलं जरी पाणी आलं तरी सगळे पृथ्वी बुडते. आणि मग ते आमचा फ्लॅट, अरे पृथ्वी गेली तर फ्लॅट काय राहिला, सगळी पृथ्वी बुडून जाते त्यामध्ये. हा प्रळयोदके नाप्लवे, हा शब्द आहे आत्मस्वरूप. बरं, अयम शब्द आला बरं. आणि हा या सर्व नामाला पुढे
तो मी आहे असं फक्त म्हणायचं आहे. सर्वनाम आले बरं सगळीकडे. हा त्या उपनिषदामध्ये 9 वेळा उपदेश केला आहे बघा, 9 वेळा तत्वमसी महावाक्याचा. तसं याही ठिकाणी हा हे सर्वनाम बऱ्याच वेळा आलेला आहे. आणि शेवटी त्याची सांगता करता 51 क्रमांकाच्या ओळीमध्ये अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मक देखावा, तिथे समाप्ती होणार आहे पुढे. प्रळय काळातलं पाणी त्याला बुडवू शकत नाही. हा अग्निदाह न संभवे, अग्नीचा दाह जरी झाला, त्या महाभारतामध्ये खांडव वनाला अग्नी लागला होता. त्याने सगळं वन म्हणजे काय झालं, एका राजाने यज्ञ केला आणि यज्ञामध्ये एवढं तूप ओतलं जास्त प्रमाणामध्ये. आता तूप थोडं थोडं टाकलं की अग्नी भडकतो, पण एवढं तूप खाल्लं त्या अग्नीने की त्याला अजीर्ण झालं, म्हणजे त्याला अपचन झालं. मग आता अपचन नष्ट करायचं तर अग्नीने काय करावं, लाकडं खाल्ले पाहिजे ना. पण मग भक्तराज अर्जुनाला प्रार्थना केली आणि खांडव नावाचं वन अग्नीला देऊन टाकलं. प्रचंड अग्नी लागला आणि मग तेव्हा त्याचं ते अजीर्ण बरं झालं. एवढा प्रचंड अग्नी जरी लागला तरी पण अग्निदाह आत्मस्वरूपामध्ये संभवत नाही, कारण तो काही साकार नाही, निराकार आहे. एथ महाशोषण प्रभवे मारुताचा, मारुत म्हणजे वारा, वाऱ्याने सुकविण्याचा प्रयत्न केला तरी पण महान शोषण करणारी शक्ती वाऱ्याकडं आहे, पण त्याचा प्रभाव इथपर्यंत होऊ शकत नाही. इतका आत्मा असंग एक रस कायमचा राहणारा स्थिर स्वरूपाचा आहे. अर्जुना हा नित्य कायमचा असलेला, अचळ चलायमान नाही, शाश्वत म्हणजे सर्वदा एक रस राहणारा, सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी असणारा, आणि सदोदित कायमचा ज्ञानसंपन्न, उदयमान आणि परिपूर्ण आहे. म्हणजे त्याला कोणती अपेक्षा नाही, त्याला परिपूर्ण असं म्हणतात. जो स्वतःच्या समाधानासाठी इतर कोणाची अपेक्षाच करत नाही त्याला परिपूर्ण तत्व असं म्हणतात. परिपूर्ण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, असा हा स्वरूपाचा विचार आहे. मग हे आत्मतत्व कोणत्याही प्रकारच्या पंचमहाभूतापैकी 4 महाभूताला जर विषय होत नाही तर मग इंद्रियाला तर विषय होत असेल, जाऊ द्या महाभूताला विषय नाही होत, म्हणजे पृथ्वी शस्त्र त्याला नाही कापत, अग्निदाह नाही करत, वायू त्याला सुकवू शकत नाही, पाणी त्याला ओलं करू शकत नाही, पण आमचे मन बुद्धी इंद्रिय तर त्याला विषय करतील की नाही. भगवान म्हणतात नाही, तो कोणत्याच इंद्रियांचा विषय नाही. बघा, अव्यक्तोयमचिंत्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. पदच्छेद असा होईल, अव्यक्ताः अयम् अचिन्त्यः अयम् अविकार्यः अयम् उच्यते तस्मात् एवं विदित्वा एनं न अनुशोचितुम अर्हसि. शोचितुम अर्हसि, न शोक करण्यासाठी अर्जुना तू योग्य नाही, तुला शोक करणं योग्य नाही. कसा ह्या आत्मा, अव्यक्ताः अयम, व्यक्त म्हणजे काय, डोळ्यांना दिसणारा. जो पदार्थ साकार असतो तो आपल्या डोळ्यांना दिसतो, म्हणून आपण त्याला जाणू शकतो की हा कृश आहे, हा स्थूल आहे. नाही म्हणे हा आत्माही तसाच आहे, नाही. अव्यक्ताः म्हणजे स्थूलाचा विषय नाही म्हणून अव्यक्त म्हटलं. पुढे अचिंत्याः, चिंतन करण्याकरता योग्य नाही. याचा अर्थ हा सूक्ष्म शरीराप्रमाणे सुद्धा नाही. अचिंत्य पदातून सूक्ष्म शरीराचा सुद्धा त्याच्या ठिकाणचा बाद केला आहे. आणि कारण देहाचा त्याला प्रकृती असं म्हणतात. कारण देहाला सुषुप्ती अवस्थेमध्ये आपण अनुभव घेतो त्याला प्रकृती असं म्हणतात, आणि प्रकृतीमध्ये विकार होतो नंतर, पण तसाही हा नाही. अविकार्य हा म्हणजे अविकारी पदाने प्रकृती कारण देहाचा निराकरण केलेला आहे. अचिंत्य पदाने सूक्ष्म शरीरापासून तो वेगळा आहे, आणि अव्यक्त हा या पदाने स्थूल शरीरापेक्षा तो वेगळा आहे. व्यक्त असेल तर स्थूल असतो, चिंत्य असेल तर सूक्ष्म असतो, आणि विकारी असेल तर अत्यंत कारण स्वरूपाचा असतो. पण तसा हा मात्र नाही. अपदाने वापरलं बरं. इथे निषेधमुखाचे आणखीन पद आले. जवळपास 8 पद आले. पहिलं पद आहे अछेद्य, अदाह्य, अक्लेद्य, अशोष्य,
अचलः, अव्यक्तः, अचिंत्य आणि अविकार्य या 8 पदामध्ये निषेधमुखाचं प्रतिपादन आहे. आणि नित्य, सर्वगत, स्थाणु, सनातनः हे विधिमुखाने वर्णन आहे. निषेधाने 8 प्रकारे आणि विधिमुखाने 4 प्रकारे वर्णन केलं. दोन्ही पद्धती आलेल्या आहेत. तस्मात असं आहे म्हणून अर्जुना एवं विदित्वा, एनम या आत्मस्वरूपाला असं जाणल्यानंतर तुला शोक करणं योग्य नाही. उपनिषदामध्ये हेच प्रमाण आहे. तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यहा पंथा विद्यते आयनाय. आणि इथे आपल्या संस्थेची ज्ञानेश्वरीमध्ये असा अर्थ केला आहे, या आत्मस्वरूपाला असं जाणावं परोक्षत्वाने नाही. हे जे आतापर्यंत श्लोकामध्ये वर्णन केलं आहे तो आत्मा मीच आहे असं जाणलं तर मग तुला शोक होणार नाही. नाहीतर मग आत्मा असा आहे, आत्मा असा आहे, हे झालं परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञानाचा फार मोठा लाभ नाही होणार. परोक्ष ज्ञानाचं रूपांतर अपरोक्ष ज्ञानात झालं पाहिजे. म्हणून तर मी वासुदेव तत्वता, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः, हे संपूर्ण जगत वासुदेव स्वरूप आहे. पण त्या जगतामध्ये मी सुद्धा एक आहे म्हणून मी वासुदेव तत्वता असं झालं की ते अपरोक्ष ज्ञान होत असतं. आणि अपरोक्ष ज्ञानानेच ब्रह्मनिवृत्त होतो. त्या अवस्था पुढे येतातच. यावर ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. हा तर्काची दिठी गोचरण हे किरटी, ध्यान याची भेटी उत्कंठावा आहे. अर्जुना, हा परमात्मा किंवा आत्मा कोणत्याही साधनाने प्राप्त होण्यासारखा नाही. कालच आपण चिंतन केलं, प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. ते ज्या साधनातून होतं त्याला प्रमाण असं म्हणतात. आणि प्रमाणाचा जे विषय असतो त्याला प्रमेय असं म्हणतात. आत्मा कसा आहे? अनाशिनः अप्रमेयस्य. तो अप्रमेय आहे म्हणजे कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही. सगळे प्रमाणाचा प्रकाशन करणारा तो आहे म्हणून तो प्रमाणाचा विषय होत नाही. पण त्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, अर्थापत्ती, उपमान प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण या प्रमाणांचा आपण काल विचार केला. प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय का नाही? रूपाधिकांचा अभाव आहे. अनुमान प्रमाणाचा अभाव काय आहे? त्याच्या ठिकाणी कोणते चिन्हच नाही. शब्द प्रमाणाचा विषय का नाही? अशब्दम, शब्दाची प्रवृत्ती होण्याकरता नाम रूप संबंध जातिक्रिया भेद असावे लागतात, ते त्याच्या ठिकाणी नाही. अर्थापत्ती प्रमाण अन्यथा उपपत्तीच नाही. अर्थापत्ती प्रमाण नाही, उपमान त्याच्या समान कोणी नाही. आणि अनुपलब्धी प्रमाण का नाही? स्वतः अभाव न विद्यते, तो कायमचा भावरूप आहे. आणि 6ची 6 प्रमाणं माघारी फिरतात. प्रमाण त्याला सिद्ध नाही करत, त्याच्यामुळे प्रमाणं सिद्ध होतात. सगळी प्रमाणं त्याच्यामुळे आहे, ती काय त्याला सिद्ध करणार आहे? हा त्यातलं एक प्रमाण घेतात ज्ञानोबाराय. हा तर्काची दिठी, तर्क म्हणजे अनुमान प्रमाण, त्याला तर्कशास्त्र म्हणतात. तर्काच्या दृष्टीने अर्जुना हा गोचर होत नाही. आपण एखाद्या पर्वतावर धूर पाहिला तर आपण धुरावरून तर्क कशाचा करतो? ज्या अर्थी धूर आहे याचा अर्थ त्या ठिकाणी अग्नी आहे. अग्नी म्हणजे अग्नीच्यासाठी आपण तर्क मानला की नाही? यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी. पण तसा तर्क केला आणि तर्कावरून आपण आत्मा पाहिला असं नाही जाणत. तर्कस्य अप्रतिष्ठानात वा, तर्काची त्या ठिकाणी प्रतिष्ठा होऊ शकत नाही, कारण त्याला चिन्हच नाही ना. चिन्ह जर असतं काही, लिंग त्याला म्हणतात, लिंगाभावात तर्काचा तो विषय नाही. तर्काची दिठी गोचरणो हे किरटी, ध्यान याची भेटी उत्कंठावाही. योगी पुरुष ध्यान करतात, तत्र प्रत्येकतानता ध्यानम. अंतकरणाची वृत्ती प्रवाह रूपाने जेव्हा एकाच विषयाला ग्रहण करते तेव्हा त्याला ध्यान असं म्हणतात. पण त्या ध्यानासाठी काहीतरी आकार असावा लागतो. हा आहे निराकार. तेलाची धार अखंड पडावी तसं अंतकरणाच्या वृत्तीचा प्रवाह अंतराय रहित होणं याला म्हणतात ध्यान. आणि हा ध्यानाचा विषय नाही. का बरं? कारण त्याला कोणत्याही प्रकारचं रंग, रूप, वर्ण, आकारच नाही. तर ध्यान कशाचं करणार? सगुणाचं ध्यान होतं. निर्गुण निराकाराचं कसं ध्यान करणार? आणि जर करायचं असेल तर ते ध्यान मग पंचदशीमध्ये आलेलं आहे बघा. तिथं संवादी भ्रम आणि विसंवादी भ्रम अशा प्रकारे त्याला ध्यानाचं विषयत्व दिलं आहे. पण खऱ्या अर्थाने तो ज्ञेयच होत नाही.
तर देह तरी कसा होईल असं जाणणं हेच त्याचं ज्ञान आहे. ध्यान याचे भेटी उत्कंठा वाहे. ध्यानाला तर त्याच्या प्राप्तीसाठी उत्कंठा लागलेली, उत्सुकता लागलेली आहे. हा सदा दुर्लभ मना आपण हे साधना निस्सीमहा अर्जुना पुरुषोत्तम. हा म्हणजे हे आत्मचैतन्य मना सदा दुर्लभ, मनाला कायमचं दुर्लभ आहे, मनाला कधीच मिळू शकत नाही. पण मग श्लोक तर आला, मनसा एव इदम आप्तव्यम, मनाने हे प्राप्त केलं जातं. उपनिषदामध्ये प्रमाण आहे की मनाने परमात्मा पाहिला जातो. तर तिथे अर्थ असा होतो, मनाने पाहिला जातो म्हणजे शुद्ध जर मन असेल तर ते आत्मस्वरूपाला जाणण्याकरता समर्थ होतं. याचा अर्थ ते प्रकाशन करता असा अर्थ नाही. त्या शुद्ध आत्मस्वरूपामध्ये महावाक्याचं श्रवण झाल्याबरोबर अंतःकरणाची वृत्ती अहम ब्रह्मास्मी इत्याकारक होते. आणि अहम ब्रह्मास्मी आकाराची वृत्ती अज्ञानाच्या आवरणाचा भंग करते. एवढ्याकरता म्हटलं जातं की ते मनाने प्राप्त होतं. पण ते खरं कसं आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा असं. म्हणून तर ज्ञानोबांनी म्हटले, मनाची नखी न लगे जे बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किर जोगे काही होईल. म्हणून हा सदा बरं कधीच नाही, सदा दुर्लभ मना आपण हे साधना. कोणती साधना केली तरी साधनेने तो साध्य होईल असा नाही. निस्सीम देश काल वस्तू परिच्छेद रहित, त्याला निस्सीम म्हणतात. आणि पुरुषोत्तम योग कुठं आला आहे, 15व्या अध्यायामध्ये. क्षर पुरुष जीव आहे, अक्षर पुरुष ईश्वर आहे. आणि हा अक्षर अक्षराच्या आतीत आहे. उत्तम हा पुरुष, त्यालाच म्हणतात पुरुषोत्तम, असे हे स्वरूप आहे. हा गुणत्रयारहित सत्वरजतम या 3 गुणांपासून पलीकडचा आहे. अनादी, उत्पत्ती सांगता येत नाही म्हणून अनादी. अविकृत म्हणजे विकार न पावणारा. शरीरामध्ये 6 विकार आहे. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यते. याच्या ठिकाणी कोणताच विकार नाही. न जायते, म्रियते वा कदाचिन. व्यक्तीशी अतीत सर्व रूप. जो जो पदार्थ नेत्रेंद्रियाला दिसतो त्याला साकार व्यक्त पदार्थ म्हणतात. आणि व्यक्ती म्हणजे आकाराला आलेल्या पदार्थाच्या अतीत म्हणजे पलीकडचा आहे. म्हणजे हा निराकार आहे. व्यक्तीशी अतीत म्हणजे निराकार. पण असा जरी असला तर सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये राहत असल्यामुळे सर्व रूप आहे. जशी उपाधी तसा हा प्राप्त होऊ शकतो. घट उपाधी लागली की आकाश घटाकाशाप्रमाणे होतं. मठाची उपाधी लागली की मठाकाशाप्रमाणे. आकाशाला कोणता आकार नाही, पण उपाधी जसा तसा आकार. तसं ब्रह्मदेवाचा उपाधी लागला की हा ब्रह्मदेवाच्या शरीराप्रमाणे. मुंगीचा उपाधी लागला की मुंगीप्रमाणे. सर्व रूप आहे. म्हणजे याला खरं रूप नाही आहे, पण सर्व जगतातले आकार लागले की तसा तसा त्याला रूपाचा आकार प्राप्त होऊ शकतो. वास्तविक अरूपच आहे, निराकारच आहे. उपाधी संबंधाने सर्व रूप असं म्हणावं लागतं. आणि भगवान परमात्मा या 51 क्रमांकाच्या श्लोकामध्ये अर्जुनाला महत्त्वाचा संदेश देतात. जर ही ओवी आपल्याला कळायची असेल ना, 51 क्रमांकाची ओवी, तर आपल्याला पाठीमागे जावं लागतं. कुठं जावं लागतं, तुम्ही लगेचच्या लगेच काही जाऊ नका, फक्त मी ओवीचा तुम्हाला उल्लेख करतो आहे. 8व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये एक 64 क्रमांकाची ओवी आलेली आहे. हे सकळ कुळदे कोणी जो शोक उपना, पाठीमागं नाही पाहिलं तरी चालेल, माझा विश्वास ठेवा. हे सकळ कुळदे कोणी जो शोक उपन्नला असे म्हणी, तर तुझी या वाक्या वाचुनी न जाय अनेके. या सगळ्या कुळाला पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये जो शोक निर्माण झाला ना देवा, तो शोक तुझ्या वाक्याशिवाय उपदेशाशिवाय कोणत्याही उपायाने जाणार नाही. म्हणजे शोक नाश करायचा असेल तर सद्गुरूंच्या मुखारविंदातून उपदेश प्राप्त व्हावा लागतो. आणि त्या उपदेशाने शोकहरण होत आहे. बरोबर आहे की नाही. अशी विनंती केल्यानंतर मग भगवंताने 11व्या श्लोकापासून अर्जुनाचा शोक नाश होण्यासाठी नानुशोचन्ति पंडिताः न अनुशोचितुम अर्हसि असं सांगून प्रारंभ केला. आणि 51 क्रमांकाच्या श्लोकामध्ये तो सगळा असणारा उपदेशाचा उपक्रम आणि उपसंहार केलेला आहे बरं इथं. आणि भगवान म्हणतात, अर्जुना
ऐसा हा जाणावा. शरीरामध्ये असणारा आत्मा अशा प्रकारचा आहे तो जाणावा. हे हा सर्वनाम फार महत्त्वाचं आहे बरं. जवळपास ते बऱ्याच वेळा आला आहे. इथे तर 46 ओवीमध्ये 2 वेळा, त्यानंतर 47व्या ओवीमध्ये 3 वेळा, पुढे 48 ओवीमध्ये 1 वेळा, 49व्या ओवीमध्ये पुन्हा 1 वेळा. किती वेळा झाला आता? 7 वेळा. हा गुणत्रयारहित 8 वेळा आणि अर्जुन ऐसा हा जाणावा 9 वेळा. उपनिषदामध्ये सुद्धा तत्वमसी महावाक्याचा उपदेश 9च वेळा आलेला आहे. आणि इथे सुद्धा सर्वनाम अर्जुन ऐसा हा जाणावा, हा आत्मा असा जाणावा, असा जाणावा. आणि त्यानंतर हे झालं परोक्ष ज्ञान. असा हा आत्मा जाणला की मग तोच आत्मा सकळात्मक देखावा. सगळ्यांच्या अंतकरणात तो आहे आणि सगळ्यांच्या असेल तर मग तुझ्याही आहे. म्हणजे तोच आत्मा अयम आत्मा ब्रह्म किंवा अहम ब्रह्मास्मी शब्द आहे की नाही, किंवा प्रज्ञानम ब्रह्म आणि तत्वम अशी. अर्जुन ऐसा हा जाणावा, हा आत्मा असा आहे, असा आहे. अयम आत्मा आणि सकळात्मक देखावा म्हणजे ब्रह्मरूपाने पाहावा. अयम आत्मा ब्रह्म आलं की नाही या ठिकाणी. म्हणजे हे दिसायला मराठी शब्द आहे पण असायला मात्र उपनिषदातलं ज्ञान आहे. अर्जुन ऐसा हा जाणावा, जाणलं पाहिजे आत्म्या स्वरूपाला. आत्मावारे द्रष्टव्या. आणि असं जाणल्यानंतर तोच आत्मा ब्रह्मरूपाने सगळीकडे व्यापक आहे. याचा अर्थ तूच आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. आणि जेव्हा आत्मस्वरूपाचं ब्रह्माचं ऐक्य होतं ना तेव्हाच अर्जुना मग त्यानंतर सहजे शोक आघवा हरेल तुझा. तुझा असणारा शोक सहज हरेल. याचा अर्थ शोक जर सहज नष्ट करायचा असेल तर आत्मज्ञान जाणलंच पाहिजे. आणि आत्मज्ञाना वाचून आम्ही बाकीचे किती उपाय केले तर आपल्या जीवनातला शोकहरण होणारच नाही. इथपर्यंत या उपदेशाचा संपूर्ण भगवंताने उपसंहार केलेला आहे. आणि आता दुसऱ्या पद्धतीनं चिंतन सांगणार, ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.